विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हाती माईक आला. ते 2 शब्द बोलले आणि पटकन उभे राहत त्यांनी सॅल्यूट ठोकला. हा सॅल्यूट होता मुंबईच्या आमच्या शेजारी बसलेल्या प्रदीप नाईक आणि सांगलीच्या निवृत्त विंग कमांडर प्रकाश नवले यांना. अंगावर रोमांच उभा करणारा हा क्षण पाहता क्षणी लोकी उठून उभे राहिले आणि एक वेगळा सोहळा डोळ्यात साठवून साऱ्यांनी ठेवला. निमित्त होते राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे नेमगोंडा दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जनसेवा पुरस्कार आणि विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचे. विजयसिंहराजे यांच्या हस्ते नाईक यांचा निमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने तर नवले यांचा राजमती निमगोंडा पाटील विशेष सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आल्याचे सौ राजलक्ष्मी पटवर्धन, सौ जयश्री पाटील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, ट्रस्टचे विश्वस्त सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अनिकेत पाटील, प्रमोद पाटील यावेळी व्यासपीठावर विराजमान होते. एका राजाने सैनिकाला सॅल्यूट केल्याची ही पहिलीच वेळ असेल, अशा भावना व्यक्त करत नाईक व नवले यांनी सैनिकांचा सन्मान हीच त्यांच्या कर्तव्याची पोचपावती असते अशा भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. याप्रसंगी विजयसिंहराजे म्हणाले, आम्हाला लढायला उभे राहण्याची संधी मिळाली नाही याचे नेहमीच दुःख असेल, पण सैनिकी शिक्षणाबद्दल ओढ आहे. आयुष्यात शिस्त हवी असेल तर प्रत्येकाला सैनिकी शिक्षण दिलेच पाहिजे. मला आधी संधी मिळाली तर सहाय्यक महिन्याचे शिक्षण घेण्याचा माझा विचार आहे किंवा ते मी घेईन. नाईक म्हणाले, प्रत्येकाने राष्ट्रहिताचा विचार केलाच पाहिजे. धर्मनिरपेक्ष देशात राहताना प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. सरकार कोणाचेही असो, व्यापक देश हिताच्या निर्णयामध्ये त्यांना साथ दिली पाहिजे. प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना नवले म्हणाले, मी शेतकऱ्यांचा मुलगा, कष्टाने नियोजनपूर्वक इथपर्यंत पोहोचलो. तरुणांनी एक लक्षात ठेवावे, ध्येय निश्चित करून कठीण परिश्रम घेतले की यशापर्यंत निश्चितच पोहोचता येते. मानद सचिव सुरेश पाटील यांनी सैनिकांचा गौरव करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यशवंत शिक्षणाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल राजगोंडा पाटील यांचा सत्कार याप्रसंगी केला.